राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चिन्ह निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बहाल केलं आहे। शिवसेनेत फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह दिलं होतं। त्यानंतर राष्ट्रवादीबाबतही तसाच निर्णय दिला आहे। या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अजित पवार यांचा जुना व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे। भुजांमध्ये किती बळ आहे असं म्हटलं तरीही नीतिमत्तेचे तट फोडून सत्तेसाठी घातलेला हा वळसा महाराष्ट्राला पटेल का असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे। यात अजित पवारांसोबत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांच्याही नावाचा उल्लेख करण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि पक्ष निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे। नागपुरात आज शरद पवार गटाकडून महात्मा गांधी पुतळ्या समोर निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आला। केंद्राचा आणि राज्याचा भाजप सरकार शरद पवार यांना घाबरलाय आणि त्यामुळेच अजित पवार यांच्या माध्यमातून शरद पवार यांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी केला आहे। निवडणूक आयोगाने पक्षाचे चिन्ह आणि पक्ष अजित पवार यांना देणे चुकीचा निर्णय आहे। या संदर्भात आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि यांना धडा शिकवू असे मत शरद पवार गटाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून ज्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे ते संभाजीराजे छत्रपती 2 फेब्रुवारीपासून आता अज्ञातवासात असल्याचं पाहायला मिळते। त्यांचे दोन्ही मोबाईल नंबर आता संपर्क क्षेत्राच्या बाहेर दाखवत आहेत। खरं तर एकीकडे महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती। त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा देखील सुरू केला होता। मात्र 2 फेब्रुवारी रोजी त्यांनी हा कोल्हापूरचा दौरा रद्द केला। खरं तर हा दौरा रद्द करण्यामागं अद्यापही कुठलं कारण आहे ते मात्र स्पष्ट झालं नसलं तरी 2 फेब्रुवारीपासून आज 7 फेब्रुवारीपर्यंत संभाजीराजे छत्रपती यांचा मोबाईल जो आहे तो नॉट रिचेबल लागतोय। त्यामुळं आता कोल्हापूरसह एकूणच राजकीय चक्रामध्ये खरं तर अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे शासकीय कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी व भाजपकडल्या दोन्ही कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। काटोल येथील नगर परिषदेच्या विकास कामाचे भूमिपूजन आणि पट्टे वाटप सोहळ्याचा कार्यक्रम सुरू होता। यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित होते। यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमुळे वस्त्यामधील लोकांना पट्टे वाटप होत आहे असे पदाधिकारी सांगितले आणि त्यामुळेच हा गोंधळ निर्माण झाला। भाजपचे नेते आशिष देशमुख यांच्या भाषणावर आमदार अनिल देशमुख यांनी आक्षेप घेतला आहे। राजकीय भाषण आम्ही केले नाही तर तुम्हीही करू नये असे यावेळी अनिल देशमुख म्हणाले। मनोज जरांगे पाटील यांचा आज नवी मुंबईमध्ये दौरा होता। नवी मुंबईतील कामोठे शहरामध्ये त्यांच्या हस्ते मराठा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। तसेच नवी मुंबईतील नेरूळमधील आगरी कोळी भवन येथे देखील त्यांचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी नवी मुंबई शहरामध्ये जे आंदोलक आले होते त्या आंदोलकांचा चांगल्या प्रकारे ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांना आभार प्रमाणपत्र मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली। तसेच त्यांचा चांगला समाचार घेतला आणि येणाऱ्या 10 तारखेला जे आमरण उपोषण करणार आहे त्या उपोषणाच्या संदर्भात त्यांनी माहिती दिली आणि ताकदीने सर्व मराठे एकत्र या, एकत्रित खंबीरपणे उभे राहा आणि अंमलबजावणी झाल्याशिवाय कायद्याची मागे हटणार नाही असं देखील त्यांनी यावेळी नमूद केलं आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यावर आंदोलनाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं होतं। मात्र न्यायालयाने त्यांना त्या गुन्ह्यातून जामीन मंजूर केला होता। परंतु आता बुलढाणा शहर पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली आहे आणि रविकांत तुपकरांचा जो जामीन मंजूर झाला होता तो रद्द करण्यात यावा अशा पद्धतीचा अर्ज जो आहे हा बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केला होता आणि त्यानुसार आज दुपारी 3 वाजतापासून बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू झालेली आहे। रविकांत तुपकर देखील त्या ठिकाणी हजर आहेत आणि आता या सुनावणीमध्ये रविकांत तुपकर यांचा जामीन मंजूर होतो की पुन्हा त्यांना अटक केली जाते याकडे मात्र आता संपूर्ण शेतकऱ्यांचे जिल्ह्याचं लक्ष जे आहे लागून राहिलेलं आहे। अकोला शहरात केंद्र सरकारच्या विविध योजनांचे बॅनर लावण्यात आलेले आहे। या बॅनरवरील मोदी सरकार असा उल्लेख असून या विरोधात युवक काँग्रेसनं आंदोलन केलंय। बॅनरवरील मोदी शब्दावर भारत असं स्टिकर चिटकवण्यात आलंय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर अकोला शहरात विविध ठिकाणी योजनांसंबंधी बॅनर लावण्यात आलंय। युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या बॅनरजवळ शिडी लावून मोदी या शब्दावर स्टिकर लावून भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे।
नांदेडच्या कोष्टेवाडी गावात गेल्या 2 दिवसापासून संत बाळूमामा यांच्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं। जवळपास जिल्ह्यातील 3,500 भाविक ह्या सप्ताहामध्ये सहभागी झाले होते। याच सप्ताहामध्ये भाविकांसाठी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। भाविकांना भगर आणि आमटी म्हणून महाप्रसाद देण्यात आला। दरम्यान अनेक भाविकांनी हा प्रसाद खाल्ल्यानंतर रात्री 10 नंतर अनेक भाविकांना चक्कर, उलटी, मळमळीचा त्रास सुरू झाला। दरम्यान 200 ते 300 नागरिक हे लोह्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते। दरम्यान हा आकडा वाढत जाऊन मध्यरात्री 2:30च्या सुमारास जवळपास 350 ते 450 नागरिकांना विषबाधा झाली होती। दरम्यान शासकीय रुग्णालय लोह्याचे फुल झाले असल्यामुळे अनेक भाविकांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सध्या त्यांची प्रकृती चांगली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी देखील भाविकांची विचारपूस घेऊन शासकीय रुग्णालयाची भेट घेतली। मंगळवारी निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानंतर शरद पवार यांना एक मोठा धक्का बसला आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि या पक्षाचं चिन्ह हे अजित पवार यांच्याकडेच राहणार असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आज अहमदनगरच्या कर्जत येथे शरद पवार यांच्या गटाकडून आमदार रोहित पवार यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यामध्ये शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर आरोप केला आहे। निवडणूक आयोग हे भाजपाचा, भारतीय जनता पार्टीचा एक विंग असल्याचा धक्कादायक आरोपच रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर केला आहे। कुठेतरी निवडणूक आयोग हे सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी न्याय देणारी एक संस्था आहे, मात्र निवडणूक आयोग ही भाजपाची विंग असल्यासारखीच काम करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे। आरोग्यमंत्री यांनी त्यांच्या कार्यालयात गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांचे कृती समितीचे अधिकारी व आशा स्वयंसेविका यांना चर्चा करण्यासाठी बोलवलं। त्यावेळेस आशा स्वयंसेविकांना 7,000 व गटप्रवर्तकांना 10,000 रुपये तसेच दिवाळी भाऊबीजेसाठी 2,000 रुपये देण्याचं आश्वासन त्यावेळेस देण्यात आलं। परंतु प्रत्यक्षात 2 महिने उलटूनही शासन दरबारी असा कुठलाही GR न निघाल्यामुळे आज शहापूरच्या विश्रामगृहातून आशा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांनी हजारोच्या संख्येने शहापूर येथून मंत्रालयापर्यंत पायी मोर्चा काढला व आज त्या मंत्रालयाकडे रवाना झाल्या। कोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील मसूर फाट्यावर आज पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला आहे। इसापूर धरणातील रामवाडी उपसा सिंचन योजनेला मंजुरी देण्यात यावी या मागणीसाठी हा रास्ता रोको आहे। मागील अनेक दिवसापासून पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने हा प्रश्न लावून धरला जातो आहे। आज देखील याच मागणीसाठी आज जवळपास 1 ते 1.5 तास रास्ता रोको करण्यात आला। या रास्ता रोकोमध्ये जवळपास 4 ते 5 गावातील गावकरी या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते। मागील अनेक दिवसापासून हा प्रश्न जो आहे तो लावून धरला जातो आहे। अद्यापपर्यंत ही मागणी जी आहे तर पूर्णत्वास गेलेली नाही। जोपर्यंत आमची मागणी पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत असेच आंदोलन केले जातील असं देखील या पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने सांगितलं जात आहे। 2 महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मंगळवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास नशिराबाद ते तरसोद दरम्यान वाळू माफियांनी निवासी जिल्हाधिकारी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे। हल्लेखोरांनी अधिकाऱ्यांचे वाहन देखील फोडल्याचे या घटनेत समोर आले आहे। या हल्ल्यात निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भुसावळकडून जळगावच्या दिशेने येत असलेले निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यासह तहसीलदार विजय बनसोडे व चालक यांनी रात्री 12 वाजेच्या सुमारास नशिराबाद गावाच्या पुढे अवैध वाळू वाहतूक करणारे 2 डंपर अडवल्यानंतर तहसीलदार बनसोडे हे एक डंपर पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना अचानक दुचाकी आणि 4 चाकीवरून आलेल्या काही वाळू माफियांनी थेट लोखंडी पाईपाच्या साहाय्याने निवासी जिल्हाधिकारी यांच्या वाहनावर हल्ला चढवला। यात ते देखील गंभीर जखमी झालेले आहेत। पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत 2 जणांना ताब्यात घेण्याची माहिती देखील समोर आली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा परीक्षा निकालाचा अजब कारभार जो आहे तो समोर आलेला आहे। 50 पैकी 99 गुण देऊन विद्यार्थ्यांना जो आहे तो आश्चर्याचा धक्का
विद्यापीठ प्रशासनाने दिला आहे। खरं तर सेमिस्टर 3 BScचा निकाल लागल्यानंतरनं 50 पैकी 99 गुण जे आहे ते विद्यापीठाने दिल्यानंतरनं विद्यार्थ्यांना जो आहे तो आश्चर्याचा धक्का बसलेला आहे। काही विद्यार्थ्यांना 50 गुणांच्या परीक्षेत एका विषयाला दिलेले गुण जे आहेत ते 99 गुण आढळून आलेले आहेत। त्याचबरोबर विद्यापीठाकडून 13 डिसेंबर 2023 पासून ते 22 डिसेंबर 2023 पर्यंत BSc सेमिस्टर 3चा 10 विषयांच्या परीक्षा ज्या आहेत त्या पार पडल्या होत्या आणि यामध्ये 40 गुणांच्या लेखी पेपर तर 10 गुणांची असाइनमेंट असं एकूण 50 गुणांची परीक्षा घेतली होती। त्यामुळेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये जे आहे तो विद्यापीठ निकालाचा जो परीक्षेचा निकाल होता तो विद्यापीठाचा गजब कारभार पाहायला मिळाला। बीडच्या जिल्हा रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे। ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रशासनाने माता व बाल रुग्णालय मंजूर केले होते। आता या रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे, परंतु फर्निचर असेल, ऑक्सिजन सुविधा असेल, लिफ्ट असेल, या सुविधाअभावी हे रुग्णालय आता धूळखात पडून आहे। या ठिकाणी अद्याप रुग्णसेवा सुरू झालेली नाही। यासाठी अजून 9 कोटी रुपयांचा निधीला आवश्यक असून त्याची मागणी आता प्रशासनाकडे करण्यात आली आहे। हा निधी मंजूर झाल्यानंतर हे कामं होणार आहेत आणि त्यानंतरच हे रुग्णालय रुग्णसेवेसाठी सज्ज होईल। परंतु याला तब्बल 9 महिने झाले असून अद्यापपर्यंत हे रुग्णालय आता रुग्णसेवेसाठी वापरले जात नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे। जुन्या रुग्णालयात माता व बाल रुग्णालय जे आहे त्याची जागा अपुरी पडत आहे। मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहेत। आता यावर तात्काळ उपाययोजना करावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली असून आता यातून मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे। परंतु आता निधी कधी मंजूर होणार आणि रुग्णालय रुग्णसेवेत कधी सज्ज होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मुंबईतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे आणि हेच प्रदूषण कमी करण्यासाठी माननीय न्यायालयाने देखील प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत। याच प्रकरणात काल मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी देखील पार पडली। तर याचमध्ये आहे ते मुंबईतील वाढत चाललेले प्रदूषण याला पाहता न्यायालयाने प्रशासनाला चांगलेच खडेबोल देखील सुनावलेले आहेत। हेच प्रदूषण कमी करण्यासाठी हे निर्देश आता देत असताना जे काही सार्वजनिक बांधकाम सुरू आहेत त्यामध्ये कोस्टल रोड असेल, मुंबई मेट्रोचं काम आहे, यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे। तर हेच प्रदूषण कमी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करावा, अन्यथा आम्हाला ही जी सर्व सार्वजनिक बांधकामं आहेत ती बंद करावी लागतील असे देखील या ठिकाणी सुनावणी आहे ती न्यायालयाने दिलेली आहे। पाहायचं झालं तर येणाऱ्या काळामध्ये प्रशासन असेल, महानगरपालिका असेल, त्यांच्याकडून हे प्रदूषण कमी करण्यासाठी कशा प्रकारच्या उपाययोजना करतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। वाराणसी आणि उज्जैनच्या धर्तीवर आता नाशिकमध्ये गंगा आरती होणार आहे। मात्र ही आरती होत असताना शासनानं निर्माण केलेल्या रामतीर्थ समितीच्या पार्श्वभूमीवर नवा वाद निर्माण झालेला आहे आणि याच वादाच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघानं आपलं महत्त्व यामध्ये अबाधित ठेवलं जात नाहीये, त्याचा या ठिकाणी उल्लेख होत नाहीये असंही म्हणत याला विरोध दर्शवलेला आहे। या समितीमध्ये पुरोहित संघालाही स्थान मिळावं असं त्यांचं म्हणणं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूचा हा वाद सुरू असताना आता शासनानं एक पाऊल पुढे जात 11 कोटींचा निधी मंजूर केलाय। या निधीच्या पार्श्वभूमीवर आता नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये असलेली जी गोदावरी नदी आहे त्या गोदावरी नदीच्या बाजूला आता शासनाच्या माध्यमातून आरती केली जाणार आहे। मात्र सध्याच्या घडीला असलेला वाद जर थांबला नाही तर गोदातीरी दोन्ही बाजूला 2 आरत्या होणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। राज्यामध्ये मिरचीची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गडिंग्लजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या वर्षी मिरचीमध्ये कमालीची थंडाई आलेली आहे। संकेश्वरी मिरची म्हणून पुणे मुंबई बाजारपेठेमध्ये प्रसिद्ध असलेल्या मिरचीने गेल्या वर्षी तब्बल 1200 रुपयांचा दर गाठला होता। यंदा मात्र ही मिरची 600 ते 900 रुपयापर्यंतच समाधान मानू लागलेले आहे। गुजरातच्या गोंदल मिरचीने गडिंग्लजच्या बाजारपेठेमध्ये प्रवेश केल्यानंतर हा मिरची बाजार पूर्णतः थंडावला असून तब्बल 150 ते 250 रुपये इतक्या प्रमाणातली विक्री खालावली आहे। त्यामुळे या ठिकाणचे व्यापारी चिंतेत आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणाहून जाणारी मिरचीची आवक दरवर्षी मोठ्या प्रमाणात असते, यावर्षी मात्र या आवकेमध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आहे। अयोध्येमध्ये श्री रामलल्ल्याची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर हजारो भाविकांनी अयोध्या जाण्यासाठी आज सकाळी जर बघितलं तर 5 वाजताला ट्रेनमधून प्रवास केलेला आहे। 1700च्या जवळपास अमरावतीवरून अयोध्येकरिता हे भाविक जे आहे ते अयोध्येकडे रवाना झालेले आहेत। त्याआधी त्यांनी काल रात्रीपासून अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवरती त्यांचा मुक्काम ठेवलेला होता। या ठिकाणी भजन कीर्तन करीत
या ठिकाणी भाविकांनी रात्र काढली आणि सकाळी पहाटेच्या वेळी या भाविकांनी या ठिकाणी 5:15 जी ट्रेन अयोध्येकडे जाणारी होती त्या अयोध्येमध्ये त्या ट्रेनमध्ये बसून अनेक भाविक जे आहेत ते अयोध्याकडे आता सध्या रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विधान परिषदेमध्ये भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनी शिंगणापूर देवस्थानवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। त्या आरोपानुसारच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनी शिंगणापूर देवस्थान संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले होते आणि त्या आदेशानुसारच आज अहमदनगर धर्मदाय आयुक्तालयाच्या वतीने शनी शिंगणापूर देवस्थानला एक चौकशीची नोटीस पाठवण्यात आली आहे। आज धर्मदाय आयुक्तालयाच्या वतीने शनी शिंगणापूर देवस्थानला चौकशीची नोटीस पाठवण्यात आली असून जे देवस्थानचे ट्रस्टी आहे त्यांचे जबाब घेण्याचे काम धर्मदाय आयुक्तालयाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे। भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनी शिंगणापूर देवस्थान संदर्भात जे कर्मचाऱ्यांची भरती आहे या भरती प्रक्रियेसंदर्भात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। धुळे जिल्हा पोलीस दलात 55 नव्या बाईक दाखल झाल्या आहेत। या बाईकच्या माध्यमातून शहरात पेट्रोलिंग केलं जाणार आहे। 6 पोलीस ठाण्यांमधील 30 बीट मार्शलला या बाईक दिल्या जाणार आहेत। तसेच शहरातील 400 महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी QR कोड लावले जाणार आहेत। जे बीट मार्शल पेट्रोलिंग करतील ते या ठिकाणी जाऊन QR कोड स्कॅन करतील। त्यामुळे कोणत्या बीट मार्शलने किती वाजता कोणत्या ठिकाणी भेट दिली याची माहिती संकलित होण्यास मदत होणार आहे।